नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नित्यभक्ती या चॅनेलवर. मित्रांनो, ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केली जाणारी वटपौर्णिमा ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण वटपौर्णिमा का साजरी केली जाते? वडाच्या झाडाचे महत्त्व काय आहे? आणि सावित्रीने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण कसे परत आणले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती, पूजाविधी आणि कथा, या दिवशी काय करावे, काय टाळावे हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026 मध्ये वटपौर्णिमा 30 जून मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी महिलांनी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. हिंदू धर्मात वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते. असे म्हणतात की वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो. मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव यांचा निवास मानला जातो. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य टिकून राहते अशी श्रद्धा आहे. वटपौर्णिमेची एक कथा सांगितली जाते. पूर्वी अश्वपती नावाचे एक राजा होते. त्यांची कन्या सावित्री अतिशय सुंदर, बुद्धिमान आणि पतिव्रता होती. विवाहासाठी तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी निवड केली. पण ऋषींनी सांगितले होते की सत्यवान अल्पायुष्य आहे. तरीही सावित्रीने त्याच्याशीच विवाह केला. एके दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना अचानक सत्यवानाचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन जाऊ लागले. पण सावित्रीने हार मानली नाही. ती यमराजांच्या मागे जाऊ लागली. तिच्या भक्तीने, निष्ठेने आणि बुद्धिमत्तेने यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला वर मागण्यास सांगितले. सावित्रीने अत्यंत चातुर्याने सत्यवानाचे प्राण परत मिळवले. म्हणून ही वटपौर्णिमा स्त्रीच्या प्रेमाची, श्रद्धेची आणि निष्ठेची ओळख मानली जाते. आता आपण बघणार आहोत वटपौर्णिमेची पूजा करण्याची सोपी पद्धत. वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. हळद कुंकू वाहून फुले अर्पण करावीत. यानंतर झाडाभोवती दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घालाव्यात. काही महिला 7 प्रदक्षिणा तर काही महिला 108 प्रदक्षिणा घालतात. पूजा करताना सावित्री सत्यवानाचे स्मरण करावे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन करावे, अन्नदान करावे. तसेच सुवासिनी महिलांना वाण म्हणून कोणतीही वस्तू द्यावी. तसेच या दिवशी झाडाच्या फांद्या तोडू नयेत. राग तसेच वादविवाद टाळावेत. कोणालाही अपशब्द बोलू नयेत आणि अन्न वाया घालवू नये. वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहेच, परंतु वैज्ञानिक महत्त्व देखील खूप आहे. हे झाड भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देते आणि वातावरण शुद्ध ठेवते. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी वडाचे झाड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.